मूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया. बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मारम कथम मुने ग्रह रमत जन्मूल कर्मबंध पराभवः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि या ठिकाणी राजाने प्रश्न केला परीक्षिताने, महाराज आपण मला या ठिकाणी सांगितलं की प्रियव्रतो भागवत आत्माराम कथम मुने. प्रियव्रत हा जो स्वयंभुव मनुचा दुसरा पुत्र आहे तो अत्यंत आत्माराम होता. आत्माराम म्हणजे स्वतःमध्येच रममाण होणारा. आत्मनी रमते, जो स्वतःतच रममाण होतो त्याला आत्माराम असं म्हणतात. अर्थात तो सांसारिक नव्हता, प्रापंचिक नव्हता, केवळ पारमार्थिक अशा प्रकारचं स्वभाव असलेला असा प्रियव्रत. आणि मग ग्रहे रमत यन्मूल कर्मबंध पराभवा. त्यांनी पुन्हा संसार कसा केला, त्याच्यापासून पुत्रपौत्र कसे झाले, त्यांनी राज्य कसं केलं, असा मुक्तसंग असताना सुद्धा तो पुन्हा सांसारिक गोष्टीत प्रापंचिक गोष्टीत आला कसा काय, हे आम्हाला सांगा. आणि म्हणून हा माझ्या मनातली जी संशयाची प्रश्नाची जी भूमिका आहे ती माझ्या मनामध्ये आहे, ती आपण या ठिकाणी त्या प्रश्नाचं माझ्या संशयाचं निरसन करावं. संशयो महान ब्रह्म दारागार सुतादिषु सप्तसे यत्सि सिद्धिरभूत कृष्णेच मतिरच्युता. हा प्रत्यक्ष कृष्णाशी एकरूप होता, कृष्ण भावनेशी तद्रूप होता. मग त्यांनी ब्रह्मस्वरूपाशी तन्मय असलेला हा दार गार आणि सुत अर्थात घर दार प्रपंच ह्यांनी कसे केले हे सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता या ठिकाणी मी तुला सांगतो. आता या ठिकाणी पंचमस्कंद सुरू झालेला आहे. बाळमुक्त भगवत उत्तम श्लोक सचिम चरणारविंदम करंद सहावे चेतसो भागवत परमहंस दैत कथाम किंचित अंतराय विहिताम स्वाम शिवतमाम पदभिन्न प्रायण हिंवंती. याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली की हा जो प्रियव्रत राजा होता तो खरोखर परमार्थ मार्गी होता. तो तपश्चर्या करत होता, योग समाधीमध्ये तल्लीन होता आणि त्यांनी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची उज्ज्वल तपश्चर्या केली. पण त्याच्या वडिलांना स्वयंभुव मनुला असं वाटलं की आपल्या या मुलांनी सुद्धा संसार करावा, प्रपंच करावा, राज्य करावं. म्हणून विचार केला खरा, पण आपण प्रत्यक्ष म्हटल्यानंतर तो ऐकणार नाही. वडिलांनी सांगितलं तर एखाद्या वेळेस मुलगा ऐकत नाही, पण आजोबांनी सांगितलं तर ऐकतो, पणजोबांनी सांगितलं तर ऐकतो. याप्रमाणे त्याने विचार केला की आपल्याऐवजी आपण आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवालाच म्हणावं. म्हणून मनुनी ब्रह्मदेवाला विनंती केली की तुम्ही माझ्या मुलाला काहीतरी उपदेश करा, प्रपंच करायला सांगा. परमार्थ तर तो परमार्थ प्रवण आहेच आहे, तो परमार्थ करणारच आहे, पण राज्यसुद्धा त्यांनी चालवावं अशी माझी इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव स्वतः खाली आल्यानंतर ब्रह्मदेवांनी सांगितलं, अरे प्रियव्रता, तू ज्ञानी आहेस, तपस्वी आहेस, परमार्थ मार्गी आहेस, परंतु प्रपंच देखील केला पाहिजे आणि प्रपंच करून शेवटी परमार्थ साधला पाहिजे. तुला राज्य जे परंपरेने प्राप्त झालंय वडिलांच्याकडून ते राज्य तू परिपालित कर आणि नंतर मुक्त हो. ज्याप्रमाणे हिरण्यगर्भमुपलभमान सहसैवोत्थान हरणेन सह पिता पुत्राभ्यामवहिता अंजलुप्रत असते. प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि मनु उपस्थित झाल्यानंतर या त्यांच्या प्रियव्रत
या मुलाने हात जोडले, आपल्या आजोबाला हात जोडले, वडिलांना हात जोडले आणि आजोबांची विनंती अर्थात आज्ञा शिरसाबंदी मानली आणि सांगितलं, ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे मी संसार करीन, राज्य करीन. मनुरपी परेणैवम. मनुलाही आनंद झाला आणि मनुने सांगितलं की तुला आता मी ब्रह्मदेवानी आपणाला सांगितलंय त्याप्रमाणे नारदाची आज्ञा आहे, म्हणून ही समग्र भूमी पृथ्वी याचं परिपालन तू कर आणि तुझं लग्न या ठिकाणी मी करून देतो. यानंतर त्यांचं लग्न करून देण्यात आलं. कोणाशी तर अथच दुहितरम प्रजापतीर्विश्वकर्मण उपयेमे बर्हिष्मतीम नाम तस्यामुहवाव आत्मजानात्मसमानशील रूप कर्मगुणवीर्यो दारान दशभावयान बभुव कन्यांच यविसा यविसी मूर्जस्वीती नाम. आता हा जो पंचमस्कंध आहे हा सगळा बराचसा गद्य प्रमाणात आहे. या ठिकाणी पद्य कमी आहे, गद्य जास्त आहे आणि त्यामुळं हे गद्य आपल्याला सलग वाचावं लागतं, कुठे थांबता येत नाही मध्ये. अथच दुहितरीम दुहितरम म्हणजे ही कोणाची मुलगी होती तर प्रजापती विश्वकर्म्याची मुलगी, ही बर्हिष्मती नावाची होती. तिच्याबरोबर यांचं प्रियव्रताचं लग्न करण्यात आलं आणि ही मुलगीसुद्धा समानशील गुणकर्म रूपयो दारा अत्यंत समानशील गुण यांनी उपयुक्त होती. तिचं शील चांगलं, तिचे गुण चांगले, तिचं कर्म चांगलं आणि तिच्याबरोबर लग्न केल्यानंतर याला एक ऊर्जस्वती नावाची मुलगी झाली. ही मुलगी सुद्धा अत्यंत चांगली. कन्यांच्या यवियसी मूर्जस्वती नाम. ऊर्जस्वती नावाची पुत्री झाली. ही ऊर्जस्वती नंतर शुक्राचार्याला देण्यात आली असं वर्णन पुढे केलेलं आहे की दुहितरम चोरजोसी नामो शनसे प्रायच्छद्यस्यामासी देवयानी नाम काव्यसुता. यांनी नंतर शुक्राचार्याला ही मुलगी दिली. तिच्यापासून देवयानी ही मुलगी नंतर जन्माला आली याचं विवरण आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतं. याप्रमाणे या प्रियव्रताला नंतर अग्निध्र, त्याचप्रमाणे इद्मजिम्ह, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी अशी हे मुलं झाली. आणि हे सगळे मुलं इति सर्व एवाग्नी नामाना, हे सगळे अत्यंत नामांकित अशा प्रकारची मुलं ज्यांनी आपल्या वडिलांची कीर्ती, आजोबांची कीर्ती दिगंत पसरविली. आणि सवनयती त्रय असं नूर्ध्वर येत असतं. यातले काही मुलं ब्रह्मचारी झाले आणि काही मुलं हे गृहस्थाश्रमी झाले. सवन वगैरे हे जे 3 मुलं आहेत, कवी, महावीर आणि सवन, हे नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणून झाले आणि त्यांनी बालपणापासूनच आत्मविद्येमध्ये तल्लीन झाले, निवृत्तीपरायण झाले. संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला आणि कोणत्याही प्रकारच्या भवबंधनात ते अडकले नाही. त्यानंतर अन्यस्यापि जायायाम त्रय पुत्रा आसन उत्तम तामसो रैवती इति मन्वंतराधिपतया. याला या प्रियव्रताला दुसरी एक पत्नी होती, भार्या होती. तिच्यापासून त्याला 3 मुलं झाले. त्या 3 मुलांचे नावं सांगितलेत, उत्तम, तामस आणि रैवत. आता उत्तम, तामस आणि रैवत हे तिन्ही पुढे मन्वंतर म्हणजे अर्थात मनु म्हणून प्रचारात आले, कारण यांच्या नावानेच पुढे मन्वंतर झालेले आहेत. मनुची नावं पडली आहेत, म्हणजे तामस मन्वंतर, रैवत मन्वंतर आणि उत्तम मन्वंतर. याप्रमाणे उत्तमापासून मन्वंतर झालं म्हणजे उत्तम देखील मनु झाला, तामस मनु झाला आणि रैवतही मनुच झाला. याप्रमाणे त्याच्यापैकी आता हे जे ऊर्ध्वरेतस त्यांची 3 मुलं होते ते अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी झाले. आणि एकदा प्रियव्रताने पाहिलं तर प्रियव्रत इतका श्रेष्ठ दर्जाचा राजा होता. एकतर अध्यात्मही चांगलं होतं, त्याप्रमाणे मुलं बाळं झाले, प्रपंच चांगला, राज्य चांगलं. त्याने एके दिवशी सगळी पृथ्वी प्रदक्षिणा केली, पर्यटन केलं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की सूर्य एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला अंधार असतो. स्वाभाविक आहे. तर सूर्य जर भारतात आहे आता तर म्हणजे पूर्वेकडल्या भागाला आहे तर पश्चिमेकडल्या भागाला अंधारच राहील. आणि मग त्यावेळेला प्रियव्रताने असं केलं की ज्या ठिकाणी सूर्य आहे
त्याच्या विरुद्ध बाजूला तो रथ घेऊन जायचा आणि तिथे प्रकाश पाडायचा. म्हणजे सूर्य पूर्वेला आला तर हा पश्चिमेला जायचा आणि सूर्य पश्चिमेला गेला तर हा पूर्वेला जायचा. म्हणजे याच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नव्हता असं दुसऱ्या शब्दात आपल्याला म्हणता येईल. आपण इंग्रजांच्या राज्याबाबत म्हणतो की इंग्रजांच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता, म्हणजे इंग्रजांचं राज्य सर्व जगावर पसरलेलं होतं. तसं या ठिकाणी मेरू पर्वताच्या, महामेरू पर्वताच्या एका बाजूला सूर्य आला तर दुसऱ्या बाजूला अंधार पडायचा. त्यामुळं हा मेरू पर्वताच्या दुसऱ्या बाजूला जायचा आणि तिथे तो आपल्या स्वतःच्या रथाची त्याची प्रभा एवढी होती, त्याचं स्वतःचं तेज एवढं होतं की त्या तेजाने तो प्रकाश पाडायचा. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय की सुमेरू पर्वताची परिक्रमा हा सूर्य करतो आणि लोकालोक पर्यंत, लोकालोक नावाचा पर्वत आहे, या पंचमस्कंदातच त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. तर त्या लोकालोक पर्वताच्या बाजूनी जो सूर्य परिक्रमा करतो त्याच्या एका बाजूला अंधार आणि दुसऱ्या बाजूला उजेड असतो. म्हणून स्वतः प्रियव्रताने आपल्या स्वतःच्या शक्तीने, प्रभेने आणि प्रभावाने तिथे उजेड निर्माण केला, अर्थात प्रकाश निर्माण केला. आणि या वेळेला त्यांनी जे त्याचे जे चकाऱ्या उमटल्या किंवा रथ चालत असताना रथाच्या ज्या चाकामुळे निर्माण झालेले जे चकारे आहेत, जे खोलगट भाग आहे, त्याच्यामध्ये पाणी साठून पुढे हे समुद्र झाले असं वर्णन करण्यात आलेले आहे. याप्रमाणे जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर, त्याप्रमाणे तेषां परिमाणं पूर्वस्मात् उत्तरो यथा संख्यम द्विकुरुमाणेन महे समन्ततोपकृप्ताः. त्याप्रमाणे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर असे द्वीप त्यातून निर्माण झाले, हे पृथ्वीचे. आणि याप्रमाणे त्याच्या रथाच्या चकारीतून हे निर्माण झाले. त्याचप्रमाणे हा अत्यंत पराक्रमी राजा, प्रियव्रताचं वर्णन काय करावं. प्रियव्रताच्या बाबतीत असं म्हणतात की त्याच्यासारखं राज्य कुणी केलं नाही, त्याच्यासारखं अध्यात्म कुणी केलं नाही आणि त्याच्याप्रमाणे कुणीही परमार्थही कुणी केला नाही. त्यांनी त्याचं वर्णन करताना म्हटलंय, प्रियव्रत कृतम कर्म कोण कुर्याद्विने शरम यो नेमी निम्नैरको करोच्छायाम घ्न सप्तवारिधीन. याच्यामुळे सप्तवारिधीन, सप्त समुद्र यातून निर्माण झाले. याप्रमाणे याचं पुढे याला जे पुत्र झाले त्यापैकी एक अग्निध्र जो होता त्याचं विवरण या ठिकाणी करायला सुरुवात केली. एवं पितरी संप्रवृत्ते धनुशासने वर्तमान अग्निध्र जंबूद्वीपक स्वप्रजा औरसवत धर्मावेक्षमाण पर्यगोपायत. आणि यानंतर त्याचा अग्निध्र नावाचा जो मोठा मुलगा आहे त्याच्याकडे त्यांनी राज्य सोपवलं आणि प्रियव्रत हा निघून गेला. नारदाशी त्यांनी चर्चा केली आणि नारदाने उपदेश केल्यानंतर हा पुन्हा तपश्चर्येसाठी निघून गेला. नंतर अग्निध्र हा राजा झाला. अग्निध्र याला संतती होण्याची फार इच्छा होती की आपल्याला संतती व्हावी, चांगली संतती आपल्याला झाली पाहिजे, म्हणून त्यांनी तपश्चर्या सुरू केली. संततीसाठी तपश्चर्या असा त्या काळात प्रकार होता. याप्रमाणे तपश्चर्या करता 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 भगवान ब्रह्मदेवाच्या हे लक्षात आलं की याला चांगली संतती हवी आहे. म्हणून ब्रह्मदेवानी आपल्या मायेने एक अप्सरा निर्माण केली आणि ही अप्सरा तिथं पूर्वचिती नावाची, ती जिथे हा तपश्चर्या करत होता त्या गुहेत आली. त्या गुहेमध्ये आल्याबरोबर तिथे तिने आपल्या पायाची पैंजण वाजवायला सुरुवात केली, त्याप्रमाणे नृत्य करायला सुरुवात केली. आणि इति ललना नुनयानि विशारदो ग्राम्य वैदग्धया परिभाषया ताम विबुध वधूम विबुधमती रधिसभा जयामास. आणि तिच्या सौंदर्याचं, लावण्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर हवा किंवा वायू सुटलेला होता, सुगंध सगळीकडे पसरलेला. त्याचप्रमाणे तिच्या पायाच्या पैंजणाचा आवाज आणि तिचे स्वर मधुर अशा प्रकारचे होते. बाजूला भुंगे गुंजारव करत होते आणि हा त्या पूर्वचिती नावाच्या अप्सरेकडे पाहत पाहत तल्लीन झाला आणि तो म्हणू लागला की आपण कोण आहात आणि या ठिकाणी येण्याचं आपलं कारण काय. असं मला वाटतं की आपण कदाचित ब्रह्मदेवानीच माझ्यासाठी आपणाला पाठवलं असावं. आणि हा अत्यंत तल्लीन झाला तिच्याकडे बघता बघता. शेवटी त्याची इच्छा परिपूर्ण झाली. तिच्याबरोबर याने लग्न केलं
आणि इति ललना नुनयन याती विशारदो ग्राम्य वैदग्धया परिभाषया ताम विबोध वधूम. ही अप्सराच होती. त्या अप्सरेबरोबर यांनी विवाह केला आणि तस्यामुहवा आत्मजान स राजवर अग्निद्रो. यांनी तिच्याबरोबर लग्न केल्यानंतर याला संतती उत्पन्न झाली आणि ही अग्निध्रो राजा तृप्त. हा अग्निध्र तिच्याबरोबर मोठ्या आनंदाने संसार करू लागला. तिच्यापासून अनेक संतान त्याला निर्माण झालं. त्यापैकी नाभी हा मोठा होता. बाकी मेरूची मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदंष्टी, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा इत्यादी कन्या ह्याही झाल्या. आणि नंतर त्याचा जो मोठा पुत्र आहे तो नाभी नावाचा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा होता. या नाभीने आपल्या चांगला पुत्र व्हावा म्हणून यज्ञ करायला सुरुवात केली. अग्निध्राचा हा मुलगा यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. त्यांनी लग्न कुणाशी केलं तर मेरुदेव्या भगवंतम, मेरुदेवीशी लग्न केलं. आणि ही मेरुदेवी प्रत्यक्ष श्रेष्ठ दर्जाची होती. पितरी नव भ्रातरो मेरुदेवी दुहित्र मेरुदेवी प्रतिरूपा उग्रदंष्टी लताम रम्याम श्यामाम. अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही मुलगी. तिच्याबरोबर यांनी लग्न केलं आणि भगवंत आपल्या पोटी जन्माला यावा. त्यांनी इच्छा एकच व्यक्त केली की देवासारखा पुत्र मला जन्माला यावा. आता प्रश्न असा आहे की देवासारखा मुलगा, देवाला एक प्रश्न पडला, माझ्यासारखा दुसरा कोण असतो? माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. आपण म्हणतो ना की अहो समुद्रासारखं दुसरं कोण आहे? सागर सागर उपमा, गगनन गगनाकारम. आकाशासारखं, मग आकाशासारखं काय? आकाशच आहे. या ठिकाणी आकाशासारखं दुसरं काही असू शकत नाही. गगनम गगनाकारम सागर सागरोपमा. सागराला उपमा द्यायची तर सागराचीच द्यावी लागेल, गगनाला उपमा द्यायची तर गगनाचीच द्यावी लागेल. त्याप्रमाणे देवाला उपमा द्यायची तर देवाचीच द्यावी लागेल. मला देवासारखा पुत्र व्हावा अशी त्याची इच्छा आणि त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. शेवटी भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतांनी ऋत्विज या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समोर भगवान यज्ञपुरुष प्रगट झाल्याबरोबर सर्व ऋत्विज उठले. अरे प्रत्यक्ष भगवान अग्नी नारायणाच्या माध्यमातून प्रकाशित झालेत, प्रसन्न झालेत. त्यांचं सर्वत्र प्रकाश पडू लागला आणि भगवंताने आपलं सगुण रूप या ठिकाणी प्रगट केलं. हे पाहिल्याबरोबर सर्वांनी हात जोडले, नमस्कार केला आणि भगवंतांनी सांगितलं, अरे तू हे जे यज्ञ करतोयस तू माझ्यासारखा पुत्र व्हावा म्हणून करतोयस हे मला कळालं. तेव्हा आता तुझ्या पोटी मी जन्माला येईन असं म्हणून भगवंतांनी आशीर्वाद दिला नाभीला. आणि शुकाचार्य म्हणतात याप्रमाणे त्यांच्यापासून ऋषभदेव यांचा जन्म झाला. ऋषभदेव हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार, अंशावतार मानले जातात. आणि शुकाचार्य म्हणतात इति निशामयंत्या मेरुदेव्या पतिमुविधायंत दर्थ भगवान. प्रत्यक्ष भगवान ह्या मेरुदेवी आणि नाभी यांच्यापासून प्रगट झाले. शुकाचार्य म्हणतात हे राजा परीक्षिते, ऋषभदेव अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी होते. वास्तविक हे ऋषभदेव हे जन्माला आले, मोठे झाले. नाभीने त्यांच्याकडे राज्य सोपवलं. इंद्राला असं वाटलं की या ऋषभदेवाची काय ताकद आहे ते बघावी म्हणून त्यांनी सगळीकडे आवर्षण केलं. आवर्षण म्हणजे पाऊसच पाडला नाही. इंद्राने पाऊस पाडला नाही हे पाहिल्यानंतर ऋषभदेव काय शरण गेले का इंद्राला? ते म्हणले नाही, तुझ्याजवळ सामर्थ्य आहे का? माझ्याजवळ सुद्धा आहे. तस्य हि इंद्र स्पर्धमानो भगवान वर्षे नववर्ष तदवधार्य भगवान ऋषभदेवो योगेश्वर प्रहस्यात्मयोगमाया स्ववर्षमजानाभम नामाभ्यवर्षत. त्यांनी प्रत्यक्ष ऋषभदेवाने आपल्या सामर्थ्याने पाऊस पाडला. आता या ठिकाणी शब्द वापरलाय स्ववर्ष मजनाभम. भारत हे जे नाव आज आपण घेतो हा मला ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. या विवरणामध्ये तो येणारच आहे की अजनाभ तोपर्यंत भारताला भारत हे नाव नव्हतं. भारत देश हा अजनाभ या नावाने प्रसिद्ध होता. अजनाभ
हे नाव तोपर्यंत भारताला होतं जोपर्यंत ऋषभदेवाचं राज्य चालू होतं तोपर्यंत. ऋषभदेवाच्या नंतर मात्र त्यांचा पुत्र, त्याचं विवरण आपण करणार आहोत, भरत नावाचा झाला. आता भारत देशामध्ये 3 भरत झालेले आहेत. एक दुष्यंत शकुंतलेचा भरत, दुसरा श्रीरामचंद्राचा भाऊ भरत आणि तिसरा हा भरत. तर हा जो भरत आहे तो सर्वात प्राचीन आहे, कारण हा ऋषभदेवाचा पुत्र आहे. त्यांच्यापासूनच आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. म्हणून ही ऐतिहासिक गोष्ट आपण लक्षात घ्या. भारत हे नाव कधी पडलं याचं वर्णन भागवतात आलेलं आहे. आणि म्हणून भागवताकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक साधन म्हणून देखील बघितलं पाहिजे. भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की अजनाभ असं नाव या ठिकाणी सुरुवातीला दिलेलं आहे. भगवान ऋषभदेव योगेश्वर प्रहस्यात्म योग माझ्या स्ववर्ष मजनाभम नामाभ्य वर्षात, त्यावेळेला अजनाभ वर्ष असं याचं नाव होतं. आता भारतवर्ष असं आपण म्हणतो. वर्ष म्हणजे काही इयर या अर्थाने नाही, वर्ष म्हणजे एक ठिकाण किंवा एक स्थल या अर्थाने वर्ष शब्द वापरला जातो. याप्रमाणे भारतवर्ष असं आज आपण म्हणतो, पण पूर्वी अजनाभ वर्ष असं याचं नाव होतं. नाभिस्तू. आणि मग हे पाहिल्यानंतर नाभीला आनंद वाटला की वारे वा, आपला पुत्र हा इंद्रापेक्षाही पराक्रमी आहे. तो जरी पाऊस पडला नाही तरी आपल्या सामर्थ्याने पाऊस पाडतो. आणि नाभीनंतर वनामध्ये निघून गेला. कोण तत्कर्म राजर्षे नाभेरन वा चरित पुमान. याप्रमाणे या ऋषभदेवाला त्याचा हा पराक्रम बघून इंद्राने आपलं स्वतःचं सामर्थ्य कमी मानलं आणि अरे हा सगळ्यात ताकदवान, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं समजून इंद्राने आपल्या सामर्थ्याच्या बद्दल स्वतः एक लज्जा प्रगट केली आणि हात जोडले. आणि शेवटी ते म्हणतात की याप्रमाणे भगवान ऋषभदेव यांनी लोकसंग्रह केला. त्याप्रमाणे या नाभीप्रमाणेच यांनी सुद्धा पराक्रम केला. आणि शेवटी इंद्राने आता काय करावं, आपल्या हात जोडून शरण येऊन सगळं काम भागत नसतं. मग जर प्रेम निर्माण करायचं झालं तर मुलगी द्यावी. म्हणून इंद्रानी आपली जी मुलगी आहे जयंती नावाची, त्या जयंती नावाच्या मुलीशी ऋषभदेवाचं लग्न लावलं. म्हणजे आपल्याला ऋषभदेवांना जावई करून घेतलं. इंद्र झाले सासरे. मग आता तर निदान आपल्या जावयाचा राग आपल्यावर राहणार नाही, ऋषभदेवाचा राग राहणार नाही असं म्हणून इंद्राने आपली जी मुलगी आहे जयंती तिचं लग्न त्याच्याबरोबर लावलं. आणि जयंतीपासून या ऋषभदेवाला कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतुभद्र, त्याचप्रमाणे कीकट, विदर्भ ही मुलं झाली. आणि कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन हेही मुलं झाली. एकूण याला 100 मुलं झाली. त्यापैकी पहिला भरत नावाचा होता, तो ज्येष्ठ होता. त्यातले 9 मुलं हे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, चमस, त्याचप्रमाणे द्रुमिल, करभाजन हे 9, त्याला आपण नवनारायण म्हणून पुढे आपल्याला 11व्या स्कंदात त्याचं विवरण येणारच आहे. ह्या नवनारायण म्हणून ते सगळीकडे प्रचलित झाले. हेच नवनारायण म्हणजे ज्याला भारतवर्षामध्ये तत्वज्ञान किंवा ज्ञानचर्चा करत हे फिरत होते. हेच नवनारायण पुढे नवनाथ म्हणून प्रगट झाले. नवनाथ म्हणून प्रगट झाले. आपण जे नवनाथाची पोथी वाचतो ते नवनाथ म्हणजे कोण आहेत? हे नवनारायणच आहे. हे ज्ञानीच आहे. हे परमज्ञानी, यांना मृत्यू नसतो किंवा हे अमर असतात. आपल्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिरंजीव असतात. आणि दुसरे जे होते कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त वगैरे हे देखील मुलं त्यांचे झाले. आणि असे 100 मुलांच्या पैकी 9 मुलं ब्रह्मवर्चस्वी निघाले. त्याचप्रमाणे हे 9 मुलं ज्ञानचर्चा करणारे निघाले. आणि बाकीच्यांनी भरताला राज्य देऊन आपण स्वतः त्याचं अनुगामित्व स्वीकारलं. याप्रमाणे भगवन महिमोपब्रमित वसुदेव नारद संवाद यांनी विवरण केलं की या कवी, हरी, अंतरिक्ष
यांचं विवरण आपण पुढे 11व्या स्कंधात करणार आहोत, असं सुद्धा या ठिकाणी सूचित केलेले आहे. इति भागवत धर्मदर्शनानम भागवतास्तेषां सुचरितम. या कवी हरी अंतरिक्ष पिप्पलायन आविर्होत्र चमस्कर भाजन जे आहेत ते भागवत धर्मदर्शना याचं विवरण असं म्हणतात की भागवत दर्शन, भागवत धर्म म्हणजे काय याचं विवरण त्यांनी केलं. हे स्वतः महाभागवत म्हणून पुढे प्रगट झाले. यांचं चरित्र पुढे वसुदेव नारद संवाद मुपशयामान मुपदिष्टात वर्णयिष्यामः. पुढे मी त्याचं विवरण करणार आहे. म्हणजे या भागवताचं विवरण करण्यासाठी किती एकात्म पद्धतीने पुढे काय करायचे याचं अवधान या ठिकाणी शुकाचार्य महाराजांना आहे की पुढे मी काय सांगणार आहे. इतकी पूर्व तयारी आहे की पुढे काय सांगायचं आहे आता पक्क नाही असं नाही. जे काही सांगायचं आहे ते मनात ठरवलेलं आहे. आणि हे जे 12 स्कंद आहेत हे शुकाचार्याने जे सांगितले ते पूर्व विचार करून काय सांगायचे हे ठरवून सांगितले. म्हणून ते म्हणतात की यांचं चरित्र पुढे आपल्याला वसुदेव नारद संवादामध्ये 11व्या स्कंदामध्ये वसुदेव नारद संवाद, ज्याला आपण निमी जायंतेय संवाद म्हणतो, त्यांच्यामध्ये आलेलं आहे. यभियासम एका क्षितिर जायंते हा पितुरादेश करा महाशालीना महाश्रोत्रिय यज्ञशिला कर्मशुद्धा ब्राह्मणा बभूवुः. हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी होते. कर्म काहीच कर्म करायचं शिल्लक राहिलेलं नव्हतं. कर्म सगळे संपले होते. आणि महाश्रोत्रिय अत्यंत ज्ञानसंपन्न वेदसंपन्न महा भागवत याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष भगवान ऋषभदेवांनी यज्ञ केले, याग केले आणि हा समाजाला एक योग्य मार्ग घालून दिला. प्रत्यक्ष ऋषभदेवाचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की हे ऋषभदेव यांनी यज्ञ याग करून सर्व लोकांना सुखी केलं. सर्वांना एक चांगला मार्ग कशा पद्धतीने नित्य निवृत्तानर्थ परंपरा हा केवळ आनंदभाव ईश्वर केवळ भगवंताच्या मध्ये तल्लीन राहिलेले असे ऋषभदेव. ऋषभ शब्दाचाच अर्थ श्रेष्ठ असा होतो. हा ऋषभ म्हणजे वृषभ नाही, वृषभ म्हणजे बैल, पण ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. ऋ असं आहे, ऋषीचं ऋ आहे या ठिकाणी. म्हणून ऋषभदेव म्हणजे श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी, तेजस्वी. ऋषभ म्हणजे दिव्य. या दृष्टीने एकदा या ऋषभदेवानी एका ठिकाणी धर्मचर्चा चाललेली असताना त्यांची जी मुलं होती हे सगळे बाकीचे सर्वच मुलं या ठिकाणी बसलेले होते. 100चे 100 मुलं. त्यामध्ये हे महाभागवत मुलंही होते, बाकीचे होते. आणि यावरूनच म्हणजे यांची जी बाकीचे मुलं आहेत कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्र, भद्रसेन, इंद्र, विदर्भ आणि कीकट यांच्यापासूनच हे भारताच्या प्रदेशाचे नावं पडलेले आहेत. याप्रमाणे हे एके दिवशी धर्मचर्चा करणाऱ्या महान लोकांच्या संगतीमध्ये बसलेले असताना ऋषभदेव अचानक त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं ऋषभदेव हे सगळ्या पृथ्वीवर फिरत असत, आपल्या सगळ्या राज्यामध्ये फिरत असत. फिरता 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 कुठे काय चाललंय तर धर्मचर्चा चाललेली त्यांच्या कानावर आली. हे पाहिल्याबरोबर धर्मचर्चा कोणाची चालली आहे तर अरे आपलीच मुलं बसलेत ऐकायला. तिथे स्वतः ऋषभदेव आले आणि अवधूत वृत्तीने फिरता फिरता अवधूत वृत्तीने फिरत होते. म्हणजे निसंग वृत्तीने, कोणामध्येही लक्ष नव्हतं, कुठल्याही गोष्टीमध्ये ते लिप्त नव्हते. केवळ भगवंताच्या आराधनेमध्ये तल्लीन असलेले. त्यांनी 100 यज्ञ केले आणि नंतर सगळं काही त्याग करून फिरत राहिले. याप्रमाणे ज्या वेळेला ते या धर्मचर्चेच्या ठिकाणी आले तिथे सगळे मुलं बसलेले, धर्मचर्चा चाललेली आणि तिथे बाकीचे ऋषीगण होते, मुनिगण होते. त्याने असा विचार केला की आता आपण या ठिकाणी काही वक्तव्य करावं, काही बोलावं. शेवटी एखाद्या गोष्टीबद्दलचा उपदेश करायचा झाला तर निमित्त साधावं लागतं. जसं आपण व्याख्यानाचं निमित्त साधतो आणि या व्याख्यानाला सगळेच असतात, मुलं बाळही असतात, आपले पुत्र पौत्रही असतात, बाकीचे लोक असतात आणि या निमित्ताने आपल्याला आपलं मत प्रगट करता येतं. या दृष्टीने ऋषभदेव इथे आले आणि ते बोलू लागले. आता ऋषभदेवाने जो केलेला उपदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. नायम देहो देह भाजाम दुर्लोके कष्टान कामा नरते पीठ भुजामी तपो दिव्यम पुत्र कायेन सत्वम शुद्ध तस्मात ब्रह्मसौख्यान पनंतम. या ठिकाणी ऋषभदेव म्हणतात, हे मुलाहो,
मला तुम्हाला उपदेश करायचाच होता, बरं झालं योग्य वेळ आली. या ठिकाणी एका व्याख्यानाच्या चर्चेच्या निमित्ताने तुम्ही आलात, बरं झालं. आता माझा उपदेश आपण ऐका. या मर्त्य लोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्याप्रमाणे मर्त्य असणाऱ्या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलेलो आहोत. तर हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते दुःखमय शरीर आहे. हे शरीर रोगग्रस्त आहे, दुःखमय आहे. शरीरामध्ये केवळ रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, धातू याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. त्यामुळे या शरीराचा तुम्ही विचार करू नका, देहसुखाचा विचार करू नका. अहो, काही न श्रम करता हे सगळे शारीरिक ऐंद्रिय सुख प्राणीमात्रांना प्राप्त होतं. जे प्राणीमात्र कोणकोणते ते म्हणतात, बिटभुजाम बिटभुजा असा शब्द वापरलाय. बिटभुजा म्हणजे विष्ठा खाणारे, अर्थात विष्ठा खाणारे जे कुत्रे, विष्ठा खाणारे जे डुकरे आहेत, ते सुद्धा तोच आनंद उपभोगतात जो आनंद आपण देहाच्या पातळीवर उपभोगतो. म्हणजे शारीरिक सुखाच्या मागे तुम्ही लागू नका. शारीरिक सुखासाठी काही कष्ट करायची गरज लागत नाही. शारीरिक सुख प्राप्त करायसाठी, देहाचं सुख प्राप्त करायसाठी, ऐंद्रिय सुखासाठी कोणत्याही कष्टाची गरज लागत नाही, सहज प्राप्त होतं. अहो, प्राणी मात्रांना नाही मिळत का? नायम देहो देहभाजाम नृलोके कष्टान कामा नरहते बिटभुजामे. कष्टान कामान, कष्ट करायची गरज लागत नाही. बिटभुजा म्हणजे हे जे कुत्रे आहेत, डुकरे आहेत, हे जे सहज विष्ठा खाणारे आहेत, त्याच्यावर उपजीविका करणारे आहेत, त्यांना सहजपणाने त्यांच्या ज्या शारीरिक सुखाचा आनंद मिळतो. मग त्यासाठी कष्ट करायची काय गरज आहे? मग आपल्याला जो देह प्राप्त झाला, तो देह आणि प्राण्यांचा देह जर सारखाच असेल तर मग आपल्या देहाचा काय फायदा? अहो, आपल्याला जो मानव देह प्राप्त झालाय तो केवळ शारीरिक, दैहिक, ऐंद्रिय सुखासाठी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी कोणते कष्ट करायची गरज नाही, तो सहज मिळतात. परंतु आपल्याला जर हा देह प्राप्त झालाय तर आपण नायम देहो देहभाजाम नृलोके, आपण या देहाचा सदुपयोग केला पाहिजे. केवळ विषयाच्या मागे लागून आपण देहाचं नुकसान करू नये, आपल्या जीवनाचं नुकसान करू नये. तपो दिव्यम, त्यासाठी एक काम करा, तपो दिव्यम, तप करा. तप म्हणजे भगवंता प्रीत्यर्थ केलेले कष्ट. तुम्ही तप करा. तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम. हे मुलांनो, तुम्हाला माझा एकच उपदेश आहे की जो देह तुम्हाला प्राप्त झालाय तो देह प्राण्यांचा नाहीये. पशु, पक्षी, प्राणी हे जे ज्यांना जो देह प्राप्त झालाय तो केवळ देह सुखासाठी प्राप्त झालाय. केवळ आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मिळतं पशुभेर नराणाम. परंतु माणसाला केवळ तेवढाच देह किंवा देहभरण, केवळ पोट भरणं हाच उद्योग नाहीये. माणसाने त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडे काय? तप. आपण माणसाला तपश्चर्येनेच खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होते. तपो दिव्यम, दिव्यता प्राप्त होते तपाने, भव्यता प्राप्त होते तपाने. आणि तप हे आपण शरीराला कष्ट दिले पाहिजेत. न कष्ट करता तुम्हाला देहेंद्रियाचं सुख प्राप्त होईल, त्यासाठी कष्ट करायची गरज नाही. म्हणून तप करून तुम्ही शुद्धे तस्मात ब्रह्मसौख्यंपनंतम, तुम्ही शुद्ध, स्वच्छ, शांत असं ब्रह्मसौख्य अनुभवा. आणि ब्रह्मसौख्यासाठी तुम्ही कष्ट करा. तुम्ही देहाचे, मनाचे, बुद्धीचे, इंद्रियाचे सगळे जे प्रवृत्ती, मत आहेत ते सगळे भगवंताकडे लावा. हे सगळे देह, मन, आत्मा हा सगळा भगवंताकडे लावा. केवळ देह पातळीवर जगू नका, हा मुद्दा आहे. देह पातळीवर जगणारे पशु आहेत, देह पातळीवर जगणारे पक्षी आहेत. परंतु आपल्याला देहाच्या पलीकडची पातळी आहे, ती आहे मनाची, ती आहे बुद्धीची, ती आहे जाणीवेची, ती ज्ञानाची. या ज्ञान पातळीवर आपण जगलं पाहिजे. म्हणून तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम. हे मुलांनो, खऱ्या अर्थाने शुद्धे तस्मात, त्यांनीच माणूस शुद्ध होतो. त्यांनीच ब्रह्मसौख्यंपनंतम, अनंत असं ब्रह्मसौख्य, अजस्त्र असं ब्रह्मसौख्य आपण अनुभवा. महत्सेवाम, खरं म्हणजे महत सेवा. या ठिकाणी उपाय कोणता आहे? महत सेवा, साधू सेवा, संत सेवा हा उपाय. संत सेवेने, संत संगतीने, संतांच्या
सोबत केलेल्या उपायांनी आपण खऱ्या अर्थाने ब्रह्मसौख्य अनुभवू शकतो. आणि ब्रह्मसौख्य प्राप्त करायचं असेल तर आधी संत सेवा केली पाहिजे. संतांची संगती ही सर्वात महत्वाची आहे. ते द्वार आहे. आता या ठिकाणी दोन गोष्टीचं वर्णन केलंय. एक दरवाजा आहे. ते म्हणतात की मानव जन्म आपल्याला जो प्राप्त झालाय तो मानव जन्म म्हणजे एक चौक आहे असं समजा. या चौकामध्ये आपण आलोत. या चौकात आलोत. कोणत्या? मानवरूपी जन्माच्या चौकात आलो. मग या ठिकाणून चार रस्ते फुटतात. एक रस्ता नरकाला जातो, दुसरा रस्ता स्वर्गाला जातो, तिसरा रस्ता मुक्तीकडे जातो, चौथा रस्ता हा दुःखाकडे जातो. मग आपल्याला हे जे चार रस्ते या ठिकाणी आहेत, दोन दार ते म्हणतात. एक दार उघडतं ते दुःखद्वार आहे, एक दार उघडतं ते नरकद्वार आहे, आणि दुसरं द्वार उघडतं ते मुक्तीचं द्वार आहे. महत सेवा हे मुक्तीचं द्वार आहे, आणि स्त्री संघ हे संसाराचं द्वार आहे. ते आपल्याला शेवटी बंधनामध्ये अडकवणार आहे. ते नरकाचं द्वार आहे. महत सेवाम द्वार माहुर विमुक्ते स्तमोद्वारम योषिता संगी संगम. म्हणून महत सेवा हे मुक्तीचं द्वार. आता दोन दरवाजाच्या ठिकाणी आलोत. कोणत्या दरवाजात जायचं तुम्ही ठरवा. दोन दरवाजाच्या मध्ये आपण उभे आहेत. या दरवाजात जायचं का त्या दरवाजात जायचं तुम्ही ठरवा. वाईट ठिकाणून तुम्ही गेलात. एक दरवाजा आपल्याला मुक्तीकडे नेणार आहे आणि दुसरा दरवाजा आपल्याला नरकाकडे नेणार आहे. महत सेवाम द्वार माहुर विमुक्ते. महत सेवा हा आपल्याला मुक्तीकडे नेणारा दरवाजा आहे. आणि तमोद्वारम योषिताम संगी संगम. तमोद्वार दुःखाचं द्वार, दुःखाचं दार संसार आहे. आणि योषिताम संगी संगम स्त्री त्याचप्रमाणे तिच्यामध्ये गुरफटणं, कुटुंबासक्त होणं हे शेवटी आपल्याला नरकाकडे नेणार आहे. म्हणून महांतस्ते समचित्ता प्रशांता विमन्यवा सुरदास साधवोई. म्हणून हे मुलांनी तुम्ही या दुसऱ्या मार्गाला जाऊ नका. दुःखाच्या मार्गाला जाऊ नका, नरकाच्या मार्गाला जाऊ नका. अर्थात संसार करू नका असं माझं म्हणणं नाही, प्रपंच करू नका असं माझं म्हणणं नाही. असं भागवतकारांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय, पुन्हा पुन्हा हे सूचित केलंय की या ठिकाणी संसार प्रपंच हा जर पूर्णपणे त्यागला असता तर हे मुलं बाळ नातू हे झाले नसते. त्याप्रमाणे राज्यही झालं नसतं आणि हे राजेही झाले नसते. हे सगळेच वनामध्ये गेलेले दिसले असते. पण संसार आवश्यक आहे, संसार आवश्यक आहे, प्रपंच आवश्यक आहे, राज्यकारभार आवश्यक आहे. हे जरी आवश्यक असलं तरी की आपल्याला त्याची मर्यादा कळाली पाहिजे. ग्रहेषु जायात्मजरात्मत्सु न प्रीतियुक्ता युक्तो यावदर्थाश्च लोके. हा शब्द ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला आपण कीवर्ड म्हणतो, हे कीवर्ड आहे. एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे की ज्या शब्दाने सगळा अर्थ आपल्याला उकलतो. कोणता? न प्रीतियुक्ता यावदर्थाश्च लोके. आपण संसारामध्ये बद्ध होऊ नका. संसार करा, प्रपंच करावा नेटका, आणि मग लागावे परमार्थ विवेका. आधी प्रपंच करायला सांगितलंय. आधी प्रवृत्ती आहे, पण प्रवृत्तीनंतर निवृत्ती आवश्यक आहे. केवळ प्रवृत्तीच महत्वाची नाहीये, केवळ इथेच थांबणं महत्वाचं नाही. अहो चिखलात आपण गेलो, पण चिखलातून बाहेर या ना. पण आपण चिखलात जर खूप चांगलं आहे असं म्हणू लागलो, चिखलामध्येच सगळा आनंद उपभोगू लागलो तर उपयोग नाही. त्यातून बाहेर या. आपण पडलो या संसारामध्ये, पण संसारातून बाहेर येण्याचाही मार्ग आहेच. केवळ संसारासक्त होऊ नका, बद्ध होऊ नका. म्हणून यावदर्थाश्च लोके हा जो शब्द आहे, यावदर्थाश्च लोके, तो कीवर्ड आहे. यावदर्थ म्हणजे कामापुरतं. आपण संसार करा, पण कामापुरता करा. ज्याप्रमाणे आपण एखाद्या ग्रहे अतिथीवत बसन असं वर्णन केलेलं आहे. घरामध्ये राहा, पण अतिथीप्रमाणे राहा. कसं? घरात राहायचंय आपल्याला, आपण कामं करावेत घरामध्ये, आपण सगळ्या गोष्टी कराव्यात, पण फार हे सगळं घर मनात ठेवू नये. घर मनात ठेवण्याची गोष्ट नाहीये. मन भगवंताशी लावा आणि इंद्रियाला कामं करू द्या. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण एखाद्या गाडीत बसतो, जागा धरतो, गाडीमध्ये एखादी बस येते, बसमध्ये आपण जागा धरतो, रिझर्वेशन करतो. उदाहरणार्थ रिझर्वेशन करतो आणि रिझर्वेशन करून जागा पकडतो. जागा पकडलेली असते. आपल्याला जायचं असतं कोल्हापूरला,
आपण बीडच्या गाडीत बसतो आणि कोल्हापूरला जातो. कोल्हापूरला जाईपर्यंत त्या गाडीत आपण ती जागा पक्की धरून बसतो. कोणी जर बसलं तर आपण म्हणतो नाही नाही माझी जागा आहे, माझं रिझर्वेशन आहे. ही गाडी अजून पुढे जाणार असते, त्याच्या पुढे जाणार असते, पुढच्या गावालाही जाणार असते. पण आपलं गाव आलं की आपण उतरतो. आपलं गाव आल्यानंतर आपण म्हणत नाही 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 माझ्या जागेवर बसायचं नाही. अरे तुझं गाव आलं, उतरला तू, झालं तुझं काम. तुझ्या कामापुरती तू जागा पकडलीस, तुझं गाव आलं की तू उतरलास. आता पुढच्या त्या जागेवर कुणी बसलं काय, न बसलं काय, नंतर त्या जागेचं काही झालं काय, कुणी म्हटलं की नाही नाही अहो पुढं ती गाडी गेली आणि तिचा अपघात झाला, आपल्याला वाईट वाटतं, पण आपण म्हणतो बरं झालं मी उतरलो. म्हणजे आपल्याला त्या जागेबद्दलचं प्रेम नसतं, त्या जागेबद्दलची आसक्ती नसते. आपण कामापुरती आसक्ती ठेवतो. आपलं गाव येईपर्यंत ती जागा आपण रक्षण करतो, पण आपलं काम झालं, गाव आलं की आपण उतरतो. आपण आसक्त होऊन बसत नाहीत. कायमस्वरूपी आपण त्या बसला पकडत नाही, त्या जागेला पकडत नाही. का? अहो आमचं काम झालं. तसं आपण सुद्धा कामापुरतं जगावं, कामापुरतं घरामध्ये राहावं, कामापुरतं संसार करावा, केवळ प्रपंच कामापुरता करावा आणि काम झालं की प्रपंच मनातून काढून टाकावा. त्याप्रमाणे न प्रीतियुक्ता यावदर्थाश्च लोके, म्हणून यावदर्थाश्च लोके असा शब्द तिने वापरलाय. आणि हे ऋषभदेव म्हणतात, हे मुलांनो आपण कशा पद्धतीने जीवन जगावं ते मी तुम्हाला सांगतो. यावत क्रिया स्थावदिदं मनोवय कार्यात्मक येन शरीर बंधा. जोपर्यंत हे शरीर आहे, जोपर्यंत आपल्या वासना आहेत, तोपर्यंत आपण या देहबंधामध्ये अडकतो. आणि वासना एकदा संपल्या की आपण मुक्त होतो. त्याप्रमाणे प्रीतीर्न यावन्मयी वासुदेवे, फक्त भगवंताशीच प्रेम करा, अंतःकरणपूर्वक भगवंताशी आपण एकरूप व्हा, आपलं मन भगवंताला अर्पण करा आणि भगवंताशीच तल्लीन व्हा. न मुच्यते देहयोगेन तावत. जोपर्यंत आपण भगवंताशी तद्रूप होत नाहीत तोपर्यंत या देहबंधनातून आपण मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणून या सगळ्या देह, स्त्री, पुत्र, मित्रानुचर हे वृषातोषे हेतोर ममेत्थम. या ठिकाणी सर्वे स्वायुर नयंती नयन मी मांस एह. आपण केवळ मांसाची मीमांसा करतो, परंतु आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये असलेला भगवान तो लक्षात येत नाही. आपल्या अंतरंगामध्ये जो भगवान आहे, अंतःकरणामध्ये या शरीराच्या आत, शरीर हे केवळ आपण जपतो, परंतु आपण अंतरंगाचा विचार करत नाहीत. आपण बहिर्मुख होऊन सगळे व्यवहार करतो, अंतर्मुख कधीच होत नाही. आणि त्यामुळे एते जीवंते येहम व्यवृतपटय येन सौभाग्य भाजाम तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. आपण आतमधला जो प्राण ज्याच्यावर चाललेला आहे, ज्यावर आपलं सगळं जीवन व्यवहार चाललेला आहे, त्या जीवन व्यवहाराचं जे चैतन्य तत्व आहे त्याचा आपण विचार करत नाही. आपण चैतन्य तत्वाचा विचार करा, देहाचा विचार करू नका. देहाचा विचार हा वरवरचा आहे, तो केवळ बहिर्मुखाचा आहे. अंतरंगाचा विचार करा. न मुच्यते देह योगेन यावत. आणि जोपर्यंत आपण भगवंताचा विचार करणार नाही, या केवळ देह, स्त्री, पुत्र, मित्र, हय, वृष यामध्ये तल्लीन होऊन जाऊ. नासाध्य मैथुन्य मगार मज्ञा. केवळ आपण या संसारामध्ये तल्लीन होतो, या सांसारिक गोष्टीमध्ये, या स्त्री, पुत्र यामध्ये तल्लीन होतो. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये तल्लीन होतो तोपर्यंत आपल्याला ग्रहग्रामा रामार्भक कनक रामा मनुगतम ममाहम मोहत्वम परिहरन मोहन्न भवते. आपल्याला जोपर्यंत या मोहातून सुटका होत नाही, ग्रहग्रामा रामार्भक कनक रामा मनुगतम. ग्राह राम म्हणजे स्त्री, त्याप्रमाणे त्याच्यातलं सुवर्ण, धन याच्यातल्या संपत्तीमध्ये जोपर्यंत आपलं मन अडकतं तोपर्यंत आपली मुक्ती कधीच होणार नाही. पुंसम स्त्रिया मिथुनी भावमेतम. या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आकर्षण सनातन आहे, परंतु या आकर्षणातूनच हृदय ग्रंथी तयार होतात. हे जे ग्रहग्रामा रामार्भक कनक रामामनुगतम ममाहम मोहत्वम परिहर नमोहन्न भवते, त्यातून आपण मुक्त कधी होत नाही. आणि म्हणून हृदय ग्रंथी जर कोणती असेल तर ती हीच. हृदय ग्रंथी म्हणजे हृदयाची गाठ. हृदयाची गाठ म्हणजे हृदयामध्ये निर्माण होणाऱ्या एक एक गाठी. एक एक गाठ आहे हृदयाची. ती गाठ कधी पक्की 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 होतच जाते आणि त्या गाठीवर पुन्हा पुन्हा लेप बसतो. पुन्हा पुन्हा जर त्या
गाठींना तेल लावत बसलं तर ती गाठ अधिकच पक्की होते. स्नेह, तेल म्हणजे काय? स्नेह. तेव्हा स्नेहाची गाठ इतकी पक्की होते की पुंस स्त्रिया मथुनी भावमेतम तयोर्मिथो हृदय ग्रंथी माहू. ही हृदय ग्रंथी, ती हृदयातली गाठ, हृदयातला पक्केपणा, प्रेम प्रीती यांच्या स्त्री पुत्र मित्र यांच्यामधल्या प्रीतीतून ही गाठ जी पक्की होते, त्याच्यात स्त्री पुरुषांच्या मधलं जे आकर्षण आहे ती जी गाठ पक्की होते, ती गाठ माणसाला कधीच सुटत नाही. आणि त्यातून म्हणतात ना की ही हृदयाची गाठ कधी सुटत नाही. तर नाथांनी सुद्धा खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की थोड्याशा वेगळ्या शब्दात त्यांनी सांगितलंय की या कुत्रे या ठिकाणी रममान होतात, परंतु त्यांची गाठ काही काळानंतर सुटते, पण माणसाची गाठ मात्र 7 जन्म सुटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कुत्र्याचं उदाहरण देऊन नाथांनी सांगितलंय की श्वानाचे हेंड तत्काळ सुटे, मनुष्याची आकल्प न सुटे. आता हे जे आकल्प न सुटे म्हणजे आकल्प सुटत नाही का? तर मनुष्य ज्ञानी आहे आणि ज्ञानी असल्यामुळं तो अधिकच त्यामध्ये त्या ज्ञानाच्या आविर्भावामध्ये तल्लीन होतो. तो ज्ञान स्वतःला भगवंताच्या ज्ञानाच्या ऐवजी, मुक्तीच्या ज्ञानाच्या ऐवजी संसाराच्या ज्ञानामध्ये तल्लीन होतो, अर्थात त्या अज्ञानात तल्लीन होतो. त्यामुळे मनुष्याची गाठ आकल्प सुटत नाही. या ठिकाणी नाथांनीच ते वर्णन केलंय. त्याप्रमाणे तीच गोष्ट ते म्हणतात हृदय ग्रंथी माहू. ही हृदय ग्रंथी कधी सुटत नाही. अथो ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तैर जनस्य मोहोयमयम ममेती. ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तैर, ग्रह, दारा, सुत, आप्त, वित्त या सगळ्यामध्ये मोहोयमयम ममेती, या मोहाच्या गाठी ज्या एक 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 आपल्या हृदयामध्ये पक्क्या बसतात, त्या गाठी काही सुटत नाहीत. आधी एकटा असतो, मग पत्नी येते, पत्नी आल्याबरोबर त्या गाठी डबल होतात, दुहेरी होतात, पुन्हा मुलं होतात, त्या गाठी तिहेरी होतात, मग आप्त जमा होतात, मित्र जमा होतात, सगळे स्वैरे जमा होतात आणि या गाठी एवढ्या एकावर एक बसतात की या गाठीतून त्याची सुटकाच होत नाही. यदा मनो हृदय ग्रंथिरस्य कर्मानुबद्धो दृढ आश्लेषेथ. दृढ अशा प्रकारच्या हृदयाची गाठी, दृढ बसलेली गाठी, ही जी हृदयाची गाठी आहे ती इतकी दृढ बसली की त्यातून तो सुटतच नाही. जीव हा मुक्त होण्याचा प्रयत्न करतो, जीव ओढतो बरोबर जाया चैतन्यापाठी, हाय सुटेना परी देहाची दृढ बसली गाठी. या ठिकाणी आकाशामध्ये भगवंताकडे जीव ओढ घेतो खरा, अंतःकरण ओढ घेतं भगवंताकडे, पण माणसाच्या मनाची गाठ जी पक्की बसलेली असते, हृदयाची गाठ, शरीराची गाठ, देहाची गाठ जी पक्की बसलेली असते, ती जी दृढ बसली गाठी. जीव ओढतो बरोबर जाया चैतन्यापाठी, हाय सुटेना परी देहाची दृढ बसली गाठी. याप्रमाणे हंसे गुरोमयी भक्त्यानुवृत्त्या. आणि म्हणून हे मुलांनो, आपण आपला श्वास जिंका, आपलं मन जिंका आणि तप करा. निवृत्ती धर्म स्वीकारा. निवृत्ती धर्म स्वीकारल्याशिवाय आपण यातून मुक्त होणार नाहीत. आणि त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, आपण महत्देव संगात गुण कीर्तनामने, आपण भगवंताचं कथा कीर्तन त्यामध्ये तल्लीन व्हा, अध्यात्मामध्ये तल्लीन व्हा, तप आणि ज्ञान मिळवा. आणि मत कर्मभिर्मत कथाच नित्यम, या ठिकाणी मत शब्द वापरलाय. ऋषभदेव स्वतः देव होते, त्यांना त्याची जाणीव होती की मी ईश्वर तत्व आहे, म्हणून ते म्हणतात की माझ्यामध्ये तल्लीन व्हा, माझ्यात म्हणजे ईश्वरात. याप्रमाणे सर्वत्र जंतोर व्यसनावगत्या, सगळे जीव संकटामध्ये पडत आहेत, संकटग्रस्त होत आहेत. तेव्हा या जीवाला उद्धरण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे तप, जिज्ञासा. जीवाने जिज्ञासा केली पाहिजे, तत्व जिज्ञासा, जीवस्य तत्व जिज्ञासा. जीवाने आपल्या जन्मामध्ये येऊन एकच कार्य केलं पाहिजे, ते म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे ज्ञानाची इच्छा केली पाहिजे. कारण 3 गोष्टी या ठिकाणी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी म्हटलंय की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या 3 गोष्टी? एक तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे, दुर्लभो मानुषो जन्म, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आणि दुसरी गोष्ट दुर्लभ आहे मुमुक्षुत्वम, माणसाला मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट महापुरुष संशयम, महापुरुषाचा संशय
म्हणजे महत् सेवा, अर्थात संतांची संगती दुर्लभ आहे. एक तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे, शंकराचार्य स्वतः म्हणतात विवेक चूडामणीमध्ये दुर्लभ आहे. ह्या 3 गोष्टी दुर्लभ, एवेतेषाम, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या? एक तर मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संशयम. मनुष्य जन्म दुर्लभ, संत सेवा दुर्लभ आणि मुमुक्षुत्व दुर्लभ, मोक्षाची इच्छा दुर्लभ. या ठिकाणी या 3 दुर्लभ गोष्टी आहेत. पण सुदैवाने आपल्याला जर मानव जन्म प्राप्त झालाय तर आपल्या हातात काय आहे? मग आपल्या हातात सुदैवाने दुर्लभ असलेला मानव जन्म जर प्राप्त झालाय तर आपल्या हातात एक गोष्ट आहे, ते म्हणजे महत् सेवया, संत सेवा. संतांची संगती तर आपल्या हातात आहे. कोणाची संगती करावी आणि कोणाची संगती टाळावी हे तर आपल्या हातात आहे. त्याला विवेक म्हणतात. हा आपल्या हातात आहे. विनाकारण चोरांच्या संगतीत जायचं का सज्जनाच्या संगतीत जायचं हे आपण ठरवू शकत नाहीत का? कोणत्या मार्गाने जायचं, संसाराच्या मार्गाने जायचं का परमार्थाच्या मार्गाने जायचं हे आपण ठरवू शकत नाहीत का? हे आपण ठरवू शकतो आणि यातूनच आपल्याला मुक्तीचा मार्ग उपलब्ध होईल. आता यानंतर भगवान ऋषभदेव आपल्या मुलांना आणखी काय उपदेश करतील आणि नंतर ऋषभदेव हे स्वतः कशा पद्धतीने स्वतःचं जीवन नष्ट करतील, व्यतीत करतील आणि आपल्या जीवनाची समाप्ती करतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवर्धे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.